अमरावती शहरातील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे, जिथे एका महिला आश्रम संचालिकेला मोबाईल फोनवरून अश्लील भाषेत धमक्या देण्यात आल्या। विशेष म्हणजे त्या संवादात तेरे मोदी पप्पा मेरा कुछ भी नहीं कर सकते अशा शब्दात आरोपीने थेट सरकारवरही टिप्पणी केली आहे। या प्रकरणी गाडगेनगर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गाडगेनगर पोलीस ठाणे हद्दीतील मार्डी मार्गावरील एका आश्रमाच्या संचालिका असलेल्या महिलेने पोलिसात गंभीर स्वरूपाची तक्रार दाखल केली आहे। या तक्रारीनुसार ही महिला गेल्या 10 वर्षांपासून सामाजिक सेवेचा भाग म्हणून आश्रम चालवित आहे। अलीकडे एका महिलेने 15 वर्षीय अल्पवयीन मुलगा तिच्या आश्रमात आणून ठेवला। काही दिवस त्याची देखभाल केल्यानंतर संचालिकेने संबंधित महिलेला मुलाला परत घेऊन जाण्याचा आग्रह केला। यानंतर त्या महिलेसोबत असणाऱ्या ओळखीच्या एका इसमाने संचालिकेला मोबाईलवरनं अश्लील भाषेत शिवीगाळ करत धमकावलेत। या कॉलचा ऑडिओ क्लिप पोलिसांच्या ताब्यात आहे। इमरान बोलते मेरे को अमरावती शहर में याद रख जो तेरे पापा मेरा कुछ भी नहीं कर सकते मोदी, ठीक है? तेरे पापा मेरा कुछ भी नहीं कर सकते मोदी, ठीक है? इमरान बोलते मेरे को अमरावती शहर में याद रख जो तेरे पापा मेरा कुछ भी नहीं कर सकते मोदी, ठीक है? त्यामध्ये संबंधित इसम स्पष्टपणे म्हणतोय, तेरे मोदी पप्पा मेरा कुछ नहीं कर सकते। हा संवाद समाजाच्या दृष्टीने अत्यंत अश्लील आणि अपमानास्पद असल्यामुळे त्याचा संपूर्ण उल्लेख सार्वजनिक माध्यमातून करणे अयोग्य आहे। प्राप्त झालेला मोबाईल संवाद संक्षिप्त स्वरूपात असून संपूर्ण संवाद आणि घटनेची पार्श्वभूमी अजूनही अस्पष्ट आहे। त्यामुळे गाडगेनगर पोलिसांकडून सखोल तपास होणे अत्यावश्यक बनले आहे। या प्रकरणात पोलिसांनी इम्रान नावाच्या इसमाविरुद्ध IPC कलम 352 आणि 354 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे। पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की आरोपी त्यांच्या रडारावर असून लवकरच अटकेत घेतल्यास संपूर्ण घटनेचा तपशील समोर येणार आहे। या प्रकारामुळे महिलांवर होणाऱ्या दबाव तंत्राच्या घटनांकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहण्याची गरज आहे। आश्रमासारख्या संस्थेमध्ये सेवा देणाऱ्या महिलांच्या सुरक्षतेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे। गाडगेनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असला तरी आरोपीच्या अटकेनंतर पीडितेला खरा न्याय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे।